छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आम्ही जीवाची कुर्बानी केली. तुम्ही निजामाच्या चाकऱ्या करत होत्या, बोलायला लावू नका. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जर महाराष्ट्रामध्ये उभा केला आणि त्याला विरोध होत असेल तर हे दुर्दैवच म्हणावे लागेल. परंतु हा अंजनवती गावामध्ये झालेला प्रकार हा अचूक आणि अंदनीय आहे. तर मंडळी, लक्ष्मण हाके हा नावाचा माणूस फक्त मराठा द्वेषी आहे. तुम्ही याच्या क्लिपमध्ये मागे काही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, सर्व महापुरुषांचं नाव घेतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही. कधी कधी लक्ष्मण हाके हा माणूस थेट निजामाच्या अवलादी असं देखील म्हणतो. आणि कालही सोलापूरमध्ये जाऊन तो असं म्हणाला की तुम्ही निजामाची चाकरी करत होता. आता जर इथे जर असं पाहितलं तर निजाम आणि सोलापूरचा काय संबंध? निजाम हे मराठवाड्यामध्ये होते. तर मंडळी, फक्त लक्ष्मण हाके हे ओबीसींना दाखवून देत आहे मराठा हे आपल्यावर कसे अन्याय करतात आणि यातून आपली राजकीय पोळी भाजाची कुठेतरी आमदारकी मिळवायची म्हणून हे लक्ष्मण हाकेचं चाललं आहे. कधी बारामतीचे स्वप्न बघतो तर कधी जिथे जास्त ओबीसी समाज आहे तिथे जातो. गेवराईमध्येही विजयराजे पंडित यांना जाऊन तो शिव्या देत होता कारण तेथील आमदार हे मराठा होते. आणि अंजनवती गावामध्ये त्या आमदाराचा काहीही संबंध नाही आणि तिथे जाऊन त्या आमदाराला टार्गेट करतो. तो पुढे कसा आमदार होतो? कारण तिथेही ओबीसी विरुद्ध मराठा वाद लावून ठेवायचा. 2029 मध्ये असाच हे चालू राहिलं तर ओबीसी मला निवडून देतील हाच ह्याचा असा एक प्रकारचा भाग आहे. कुठलाही न्यूज आणि कुठलेही व्यक्ती असं बोलत नाही, परंतु आम्हाला हे बोलावं लागतं की हा माणूस जिथे जातो तिथे महाराष्ट्रामध्ये सर्व वाट लावून टाकतो. एकीकडे मराठा वंजारी ह्याच माणसाने जास्त भडकून दिला आहे आणि आताही तसंच झालं आहे. अंजनवती गावामध्ये जाऊन तिथे गलिच्छ भाषेमध्ये बोलणारा हा लक्ष्मण हाके हे प्रत्येक मराठ्यांना आमदारांना टार्गेट करतो आणि ओबीसी मराठा वाद हा उपळून आणतो अंजनवती गावामध्ये. असं देखील झालं आहे की लक्ष्मण हाकेनेच ते लोक भडकवले आणि तिथे जाऊन पुन्हा आपले राजकीय पोळी भाजवण्याचा आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा हा त्याचा हेतू होता. तर मंडळी, या क्लिपमध्ये तुम्ही अजूनही पुढे काय काय आहे तुम्ही ऐकू शकता. होती तीच मोडस ऑपरेंडिटी भूमपरांड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबासाहेबांच्या नावानं जो चौक आहे तिथली मोडस ऑपरेंडिटी होती. आणि तीच मोडस ऑपरेंडिटी सोलापूर जिल्ह्यातल्या अंजनगावमध्ये धनगर समाजाचं तीर्थक्षेत्र असणाऱ्या, आराध्य दैवत असणाऱ्या खेलोबा मंदिराच्या प्रवेशद्वारावर रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलाय. हा पुतळा बसवणाऱ्यांचा नक्की हेतू काय? मी एक ओबीसी आंदोलक म्हणून माझं आव्हान आहे मुख्यमंत्री महोदयांना आणि या पुतळा बसवणाऱ्यांना, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा आहे ना, अरे दिवसाच्या 12 वाजता वाजत गाजत या ना. तुम्हाला रात्री अपरात्री लपून छपून का पुतळा बसवताय तुम्ही? आमच्या लोकांच्या मनात दहशत निर्माण करताय का तुम्ही? बरं, पुतळा बसवलाय, इथं लाखोने जनसमुदाय या यात्रेला येतो. आमचा भोळा बाबडा धनगर समाज इथं मोठ्या संख्येनं मोठ्या श्रद्धेने येतो. मग धनगर समाजाच्या मनामध्ये दहशत निर्माण करायची आहे का? कोण तो आवारे नावाचा माणूस, त्याचं नाव घेणं एवढाही तो मोठा नाही. त्याला माझं सांगणं आहे, हा येडा धनगर आहे. या धनगराच्या जर नादाला लागला तर तुमचं काय हाल होईल याचं एकदा तुमच्या ज्येष्ठ मंडळींकडून सल्ला घेऊन आमच्या नादाला लागा. आणि मुळात या गावच्या ग्रामस्थांनी आणि पोलीस प्रशासनाने हा वाद मिटवलेला होता. पण जातीयवादी आमदार अभिजित पाटील या माणसाने परत हा वाद कसा वाढत राहील यासाठी काम केलं, काडी लावली, हा वाद पेटवण्याचा प्रयत्न केला. पण अभिजित पाटील, तू ज्या गावचा आहेस त्या गावचेच आम्ही आहोत आणि तुला कल्पना आहे धनगर म्हणजे काय आहे ते, आणि तू आमदार पुढच्या वेळी कसा होतोय ते पण बघतो. आणि आम्ही तर खूप छोटी माणसं आहे पण आमचा देव तुला बघून येईल. प्रशासनाला आता काय सूचना असणार आहे? प्रशासनाला एकच सूचना आहे की महाराष्ट्रामध्ये कधी धनगर समाज टार्गेट होतो, कधी आमची आंबेडकरी जनता टार्गेट होती. बघा, त्या दौंड तालुक्यातल्या यवत गावामध्ये नरवीराजा वामाजी नाईकांच्या नावानं कमान होती, ती कमान तिथली मोडलेली. कधी कर्जत चौकामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावानं चौक असलेल्या चौकाची नासधूस केली जाते. नक्की या लोकांना, या समाजकंटकांना नक्की काय करायचंय? म्हणजे या लोकांच्या मनामध्ये दहशत निर्माण करायची आहे का? आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटतं की हे समाज विघातक कृत्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आडून करतायत. हे आमचं दुर्दैव आहे. आणि मुख्यमंत्री महोदय, या समाजकंटक मंडळींचं एक धोरण आहे की पुतळा बसवल्यावर कोण विरोध करतोय बघू. अरे, आम्ही धनगर समाजाची माणसं आहे, आज आम्ही इथं बसलोय. ज्या कोणी माणसाने आमच्या
मंदिराच्या प्रवेशद्वारावर हा पुतळा बसवला, त्याला आमचं आव्हान आहे, तुझी 1 एकर जमीन आम्हाला दे. त्या जमिनीवरती आम्ही धनगर समाज वर्गणी गोळा करतो आणि एक शिवसृष्टी या गावात आपण उभी करूया. हे गाव 70% धनगर समाजाचं आहे. मग अंजनगाव खेळोबा मंदिराचं प्रवेशद्वार या माणसाने का निवडलं? याच्या खोलामध्ये लवकर मुख्यमंत्री महोदयांनी गृह विभागाने जावं आणि या समाज तर मंडळी, हे लक्ष्मण हाके आपले राजकीय पोळे भाजवण्याकडे सध्या जास्तच लक्ष देत आहेत. तुम्ही अशा माणसापासून नक्की सावध राहा. अशा माणसाला जागीच चोप द्या. तर तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला नक्की